आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री बागल साहेब, श्री विजयकुमार वाघ, श्री किरण गुजर, श्री जय पवार, श्री प्रताप वागळे सर, कोविड श्री आणि आत्ताच त्यांनी चांगले विचार मांडले ते मनोज खोमणे सर, जय पाटील, खास पुण्यावरून या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टर वाघ साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शुभम ठोंबरे, मंगेश ओबाळे आणि इतर सर्व विविध पदाधिकारी आणि शहरी आणि ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या सर्व आशाताई, बारामती पंचायत समितीच्या वतीनं ग्रामीण आणि शहरी भागातल्या आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन देण्यासाठी आशा दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामती तालुक्यातील आलेल्या सर्व आशाताईंचं मी स्वागत करते आणि आजच्या या आशा दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. ग्रामीण आणि शहरी भागाच्या जनतेच्या आरोग्याची मनापासून काळजी घेणाऱ्या आशाताईंना प्रोत्साहन देण्यासाठी आशा दिनाच्या या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे आणि BDO साहेबांचे मी आभार मानते. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणीच्या शौर्याचा, क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभलेला आहे. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रयतेचे राज्य स्थापन केलं. सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरू करून महिलांना स्त्री शिक्षणाचं दार उघडं करून दिली. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी लोकसेवेचा, तर महाराणी ताराराणींनी शौर्याचा इतिहास घडवला. त्या इतिहासाच्या अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आपण सगळेजण हे पाहतो, अनुभवतो. आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या या तुम्ही सगळ्या आशाताई, या जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा सक्षम पुढे नेताना आम्ही पाहत आहोत आणि तुम्ही तो वारसा पुढे चालवत आहात. खरं सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही ग्रामीण भागातल्या, काही शहरी भागातल्या आज या आशाताई आहेत. मी गेल्या अनेक वर्षापासून बारामती हायटेक टेक्स्टाईलतर्फे किंवा एन्व्हायरमेंटल फोरमतर्फे अनेक आरोग्य शिबिरांचं आयोजन करत आलेले आहे आणि त्यामध्ये अनेक आशाताईंनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र अनेक वेळा काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही किती मनापासून आपली सेवा देता आला आहात हे मी पाहिलेलं आहे. खरा तर अनुभव आपल्याला कोविडच्या काळात आशाताईंनी किती काम केलेलं आहे ह्याचा आलेला आहे. कोरोनाच्या 2-2.5 वर्ष आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना हलवून टाकलेलं होतं. या 2-2.5 वर्ष सर्व जगानं कोविडच्या संकटाचा सामना केला. या संकटाच्या काळामध्ये डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफच्या बरोबरीने सुद्धा या तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलं. कोविडच्या संकट काळात आपलं घर चालवलं. घरातली माणसं, मुलं-बाळं यांचा विचार न करता आपण सगळ्यांना सेवा दिली. आशाताईंच्या या कामाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरानं झाली आहे. त्याच्या रुग्णसेवेबद्दल, समाजसेवेबद्दल आपण सर्वजण तुमचे आम्ही सगळेजण ऋणी आहोत. त्यांचे ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राच्या तमाम आशाताईंचे आज आभार मानते. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला बळकटी देण्याचं काम या तुम्हा सर्वांनी आशाताईंनी केलेलं आहे आणि ही करत आलेली आरोग्यसेवा ही जगातली सर्वश्रेष्ठ सेवा आहे असं मी मानते. तुमच्या कामाचं मोल कोणीही करू शकणार नाही. हे नुसतं काम नाही तर समाजाची सेवा आहे. सेवाभावी काम हे आणि त्यातही आरोग्यदायी काम
अनेक रुग्णांना त्यांच्या घरातली मंडळीसुद्धा आपल्याला माहिती आहे की चांगल्या पद्धतीनं बघत नाही. कारण मी या समाजसेवेमध्ये काम करत असताना जेव्हा हे शिबिरं भरवतो तेव्हा रुग्णांची अतिशय दयनीय अवस्था होताना बघतो. त्यांच्या घरातली लोक, प्लीज त्यांना नाही, पाय घसरून पडला. घरातली लोक जेव्हा नीट बघत नाही तेव्हा ह्या आशाताईंनी या घरातल्या लोकांना सुद्धा आधार दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा रुग्णांना घर बसल्या मिळत आहेत. लहान मुलांच्या प्राथमिक तपासण्या, त्यांच्या नोंदी, लसीकरणाची माहिती, गरोदर माता, स्तनदा माता यांना आरोग्य सेवांची माहिती देण्याचं काम आशाताई करत असतात. त्यामुळे सरकारच्या आरोग्यविषयक विविध कल्याणकारी योजना घराघरापर्यंत यशस्वी पोहोचवण्याचं काम या सगळ्या आशाताई करत असतात आणि याचा मला अभिमान आहे. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा सर्वांगीण विकास होत आहे. विकासाचा रोल मॉडेल म्हणून आपल्या बारामतीचं देशभर ओळखली जाताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्या काही वर्षामध्ये आरोग्य सेवांमुळे आपल्या बारामतीची मेडिकल हब ही अशी नवीन ओळख झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. याचा एक बारामतीकर म्हणून मला ही खूप अभिमान आहे. आपल्या बारामतीत अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आहे. त्याचबरोबर शासकीय आरोग्य महाविद्यालय काम अतिशय जोरात सुरू आहे. तसंच आपल्या बारामतीला शासकीय नर्सिंग महाविद्यालय आता मंजूर झालेलं आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं प्रचंड मोठी उलाढाल आपल्या बारामती झालेली आहे. त्यामुळे आता आपल्या बारामतीच्या आरोग्य सेवेत भरीव वाढ होणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कोविडच्या काळामध्ये आशाताईंनी दिलेलं योगदान कोणीही विसरलेलं नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत महायुती सरकारनं आशाताईंचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आम्हाला माहिती आहे की आशाताईंच्या इतरही काही मागण्या आहेत. मला खात्री आहे त्यांच्या मागण्या महायुती सरकार पूर्ण करेल. त्यांना योग्य न्याय महायुती सरकारच देईल. आपल्या राज्यातली आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असणारा निधी आपल्या सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या माध्यमातून दिली जात आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते झपाटून काम करताना तुम्ही सगळेजण पाहत आहात. आजच्या आशादिन कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व आशाताईंचं मी मनापासून अभिनंदन करते. ज्यांना ज्यांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं विशेष कौतुक करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा देते. मला या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं. तुमच्या या निमित्तानं तुमच्या सर्वांची भेट घेण्याची संधी मिळाली, तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल BDO साहेबांचं आणि खोमणे साहेबांचं मी मनापासून आभार मानते. इथेच थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.